त्या दुसऱ्या घरात जातो तिकडे तो सुखी असतो का? जो शिवसेनेतून गेला तर दुसऱ्या कुठल्या घरात सुखी नसतो. किती बोचकी बाहेर गेली बरं का, म्हणजे आपल्या लक्षात जे असतात परतच येतात. बोचकी परत येणार ना, घ्यायची नाही. असू द्या. आज जुन्नरला आलो सकाळी आणि प्रवेशद्वारावरती शिवसैनिकांनी स्वागत केलं. जुन्नर ही अशी पवित्र जागा आहे, इथून संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला प्रेरणा मिळाली, प्रेरणा केली. शिवनेरी तर आहेच. म्हणजे आम्ही जेव्हा प्रथम अयोध्येला गेलो, उद्धवजी वगैरे सगळे, तेव्हा जुन्नरचीच माती घेऊन गेलो होतो. अयोध्येला आम्ही गेलो श्रीराम मंदिराच्या कार्यासाठी. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्या कार्याला वेग आला. आपण सगळे गेलो उद्धवजीच्या नेतृत्वाखाली. तेव्हा उद्धवजीने सांगितलं की त्या कलशामध्ये आपण शिवनेरीची, जुन्नरची माती घेऊन गेलो. जुन्नरचे महत्व आहे आणि ती माती तिकडे आपण जेव्हा त्या राम मंदिराच्या पुजाऱ्याच्या हाती सुपूर्द केली, त्यानंतर राम मंदिर कार्याला वेग आला. आणि आपण त्यांना सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीतली ही माती उद्धवजीने दिली, ती जाणत्या कशाची माती. जुन्नर संपूर्ण देशाला, जगाला, महाराष्ट्राला प्रेरणा देत राहिले. शेवटी 55 ठिकाणी 9वा पडकला, पण जिथे खरोखर 100% पडकायला हवा होता तिथे पडलो नाही. ही खंत आम्हाला सगळ्यांना कायम राहिली. त्याला काही वर्ष विशेषतः शरद सारखा मोहरा असताना, एकच वादा शिवाजी दादा असताना थोडंफार जुन्नरनी गडबड केली. आणि आता सरकारचं काही असलं तरी ती चूक आपण दुरुस्त केली पाहिजे. भगवा झेंडा जुन्नरच्या दिल्लीलाही गेला पाहिजे आणि विधानसभेतही गेला पाहिजे. आणि मला खात्री आहे तो जाईल. मगासपासून मी तालुका आमचे माऊली त्यांची तळमळ मी बघत होतो. किती तळमळ. आमच्याकडे काही सत्ता नाही. कोणी सांगितलं तुम्हाला तुमच्याकडे सत्ता नाही? आणि काय सत्ता पाहिजे? इतके वर्ष होतीच ना आपल्याकडे सत्ता. अनेक वर्ष इथे एनसीपीकडे पण सत्ता नव्हती. तेव्हा ती रडताना मी पाहिलं ना, माझ्याकडे सत्ता नाही म्हणून. सत्ता ही मनामध्ये, मनगटामध्ये असते. रडू नका आणि लोकांना नावमेद करू नका. शिवाजीराव आणि शरद सोनवणे तसे फक्त माहीत मनानं आणि मनगटानं, मला माहितीये. आज एक पद नाही म्हणून खचणाऱ्यापैकी आम्ही नाही. उद्या ती पदं खेचून घ्यायची हिंमत आमच्यामध्ये आहे आणि त्या मी घेणार. आमच्याकडे आमदारकी नाही, आमच्याकडे खासदारकी नाही. आज आमच्याकडे जिल्हा परिषदेची सत्ता नाही. आज आमच्याकडे इतर काही गोष्टी नसतील. जुन्नरकडे नको. पण या जुन्नरच्या मातीवर प्रेम करणारा मुख्यमंत्री हा जुन्नरचा लक्ष आमचा आहे. मुख्यमंत्री आहे ना, या राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे? उद्धव ठाकरे आहे. आपले पक्षप्रमुख आहे. बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ज्याने शिवसेना स्थापन केली, त्या शिवसेनेचे प्रमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही आपली खरी ताकद आहे.
आणि जुन्नरच्या शिवसैनिकाला महाराष्ट्रात एक वेगळं वलय आहे सगळं, तो असं वागत नाही खाली. कुठून आला जुन्नर? जुन्नर म्हणजे वेगळंच मार्केट आहे. जुन्नरचं मार्केट किती डाऊन होत ना, जुन्नरच्या मार्केटचं महाराष्ट्रावरती कंट्रोल आहे की नाही? जाऊन बघा, जाऊन बघा आपलं मार्केट. म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास जुन्नरने सुरू होतो आणि जुन्नरवर संपतो. तेव्हा इकडल्या शिवसैनिकांनी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढले 3 वर्ष निवडणुका होईपर्यंत येईपर्यंत जे आपण गमावलंय ते परत येईल यासाठी लढत राहिलं पाहिजे, काम करत राहिलं. जे आपण गमावलंय त्यासाठी लढत राहू. तर आपण महाराष्ट्रामध्ये सरकार ठीक आहे, 3 पक्षाचं सरकार आहे. 3 पक्षाचं सरकार असतं तरी ज्याचा मुख्यमंत्री असतो त्याचं सरकार लक्षात घ्या. हे ठाकरे सरकार आहे ना, हे ठाकरे सरकार आहे, आमचं सरकार आहे. हे कोणी दुसऱ्या पक्षात मंत्र्याच्या नावानं सरकार ओळखीत ते सगळं आपलेच आहे. अजित दादा आपले, शरद पवार तर आपलेच आहे, पवार साहेब आपलेच आहे, देशाचे नेहमी म्हणतो देशाचं नेतृत्व पवार साहेब त्यांनीच केलं पाहिजे. त्यावेळेला म्हणजे बाजूला गृहमंत्री वळसे पाटील आहे, असतील आहे, पण शिवसेना सगळ्यांच्या उभं. शिवसेनेची गरज सगळ्यांना लागते, काँग्रेसला लागते, राष्ट्रवादीला लागते आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा लागते. याला पॉवर म्हणतात, लक्षात. अजूनही शिवाजीराव झालाय आणि हा शरद तू सुद्धा आमदारांनी खासदाराच्या विरोधात वागतो आणि लोक तुला मान देतात की नाही? ही शिवसेनेची पावर. फक्त खुर्चीमध्ये नाही, फक्त खुर्ची पावर. बाळासाहेबांनी खुर्ची पावर, खुर्ची ठेवली. अनेक वर्ष उद्धव ठाकरे कुठल्या पदावरती होते, आम्ही होतो कोणीच आणि मुख्य म्हणजे मनगटात आणि मनातली हिंमत बाळासाहेबांनी दिलेली आहे, त्याला पॉवर म्हणतात. आम्ही दिल्लीत जातो तेव्हा आमची पॉवर बघतो शिवसेनेच्या खासदारांची. शिवाजीला होते ना, शिवसेनेचा खासदार म्हटल्यावर लोकांच्या बघण्याच्या जर नजरा असतात दृष्टी असते बदलून जातात. लोकसभेमध्ये 560 खासदार आहेत, राज्यसभेत 280 खासदार, एवढे मंत्री आहेत. कोणी कोणाला ओळखत नाही, आले किती गेले किती. पण शिवसेनेचा खासदार म्हटला विरुद्ध खासदार महाराष्ट्राविषयी बाळासाहेब ठाकरे सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा संजय राऊत साहेबांचा म्हणजे ते राहुल गांधीला मला भेटत असतो. एक मध्ये प्रदीर्घ काळाची माझी त्यांच्यावर बैठक झाली आणि त्यांनी माझ्याबरोबर शिवसेनेची रचना समजली. सध्या काँग्रेसची अवस्था ऐकत होती. शिवसेना ही संघटना म्हणून काय, रचना काय, आत्मा काय, नेतृत्व कसं, काम कसं, तरी माझ्याकडून बरीच माहिती जिज्ञासा माणसाला. शेवटी मला तो म्हणाला की मला एका वाक्यात सांगा रावसाहेब की एका वाक्यात तुम्ही शिवसेनेचा कार्यपद्धतीचं वर्णन काय करा. ओनली वन सेंटेंस, प्लीज 10 मिनिट्स. बताओ थोड़ा पार्लियामेंट असंसदीय. हाँ बताइए. बोला आम्ही जे लोक आहोत शिवसेनेचे एका वाक्यात सांगतो, फटे लेकिन हटे नाही.
तुमच्या तेवढा जोडून तुम्ही बाकीचे अजून फाटते त्याच्यामुळे हटण्याचा प्रश्न आणि आमचं तसं नाहीये. हा शिवसेनेचा सगळ्यात मोठी ताकद आहे. रस्त्यावरती उतरतो आम्ही तेव्हा मी परवा करत नाही. आता पोलीस मारणार आहे, पोलीस घेऊन जाणार आहे, काय पुढे होणार आहे आदेश आणले, लढायचा आहे, संघर्ष करायचा. त्याच्यामुळे 50-55 वर्ष ही शिवसेना या महाराष्ट्राच्या मातीत त्या दिवशी मी चंद्रकांत दादा पाटलांवर भाषण ऐकलं. टीव्ही लावला तेच टीव्ही लावता मी बोलणं बरोबर नाही. त्यांना फार वेदना होती. 105 अंश आहेत आणि आमचा मुख्यमंत्री नाही आणि 55 वाल्यांचा मुख्यमंत्री, 54 वाल्यांचा उपमुख्यमंत्री, 44 वाल्यांचा महसूल मंत्री. मी लोक 55 वालांचा मुख्यमंत्री होतो त्यालाच म्हणतात फटे देखील हटे. तुम्ही 105 वाले चोळत बसलात. येथील जातात पुढे, येथील जातात पुढे, येथील तुम्हाला कधी गेलो कळलं नाही. ते वाट बघत बसले, येणारच नाही, जातात कुठे. ते संजय म्हणतो मुख्यमंत्री आमचाच होणार आहे. तेव्हा त्या फक्त शपथ घ्यायचंच बाकी होतं. तुम्ही राष्ट्रपती राजवटीकडे लावले ठीक आहे म्हणला का. चंद्रकांत दादा पाटील असेही म्हटले त्या दिवशी एका भाषणात की खंजीर उभारणे असं म्हटलं की तुम्ही एकच नाव समोर आहे, ते म्हणे पवार साहेबांचं. आता दुसरं नाव समोर कोणाचं म्हणा उद्धव साहेबांचं. त्याला मी सांगतो बाबा चंद्रकांत दादांना आणि सन्मानानं सांग, आम्ही समोरून कोकळा पाटील तुम्ही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे आभार आहे. अफजल खानाचा तोटा पुढून काढलेला आहे. शाहिस्त खानाची बोट समोरून तोडलेली आहे. पाठीमागून वार करण्याची परंपरा शिवसेनेची नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला हे घाणेरडं काम करू शकतो का असेल ते समोर सांगू. पाटील खंजीर आमच्या मुख असलेला शब्द आम्ही नाही फिरवले, शब्द तुम्ही फिरवले. पण राजकारणामध्ये या गोष्टी विसरायच्या. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम. आज या महाराष्ट्रावर आपलं सरकार हे गृहीत धरलं पाहिजे. खास करून शिवसैनिकांना विसरायचं नाही, सरकार आपलं आहे. आणि बघा एक लक्षात घ्या, ते हजारो रुपये घ्या, प्रत्येकाला पद नाही मिळू शकत हे सगळ्यांना माहिती. पण शिवसैनिक हे पद सगळ्यात मोठं आहे हे पण लक्षात घ्या. ज्या पदाची नेमणूक बाळासाहेब ठाकरेंनी केली आहे त्यांच्या सहीच आहे तुमच्याकडे. आमदार खासदार येतात जातात, मंत्री येतात जातात, पण हे बसलेले जे लोक आहेत ना हे अडळ आहेत. ते खरं अडळराव आहे. शिवसैनिक हे पद कोणालाही गिरावून घेता येणार नाही. शिवसैनिकाची कोणाला हातपट्टी करता येईल अजिबात. आणि खरा शिवसैनिक कायम एका निष्ठेने पक्षाचं काम त्याचा पुढे जात असतो. आणि तो गेला इतके वर्ष म्हणून आपण जास्त घ्यावं. आज महाराष्ट्राचं स्वतः उत्पन्न करायचं, कोणाच्या पोटात दुखत असेल दुखू द्या. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे आपल्या पक्षाचे प्रमुख आहेत ते देशाच्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वोच्च स्थानी आहेत. भारतीय जनता पक्षाचा एकही मुख्यमंत्री नाही पक्षाचा, एकही मुख्यमंत्री. पण उद्धव ठाकरे हे पहिल्या 5 मुख्यमंत्री. आणि मला पूर्ण खात्री एक दिवस देशाचं नेतृत्व सुद्धा माननीय मुख्यमंत्री मला सांगतो कारण त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद
शिवसेना आहे. अनेक जण 50 वर्ष जो पाण्यात घालून बसले शिवसेना संपवण्यासाठी, शिवसेना बुडवण्यासाठी, शिवसेना खतम करण्यासाठी. पण शिवसेनेला बाल ही पाका शिवसेना प्रमुख व्यास वेगळ्या उभे राहील. आपण आज म्हणतो आज आपल्याला कोरोना काळामध्ये ऑक्सिजनची फार गरज आहे. ऑक्सिजनचे प्लांट आपण टाकत सुटलेला जो आपल्याला ऑक्सिजन फुकट मिळायचा, आपल्याला आता झाडातून मिळतोय, मातीतून मिळतोय, पाण्यातून मिळतोय, आता आपण प्लांट टाकत आहोत. पण बाळासाहेब म्हणायचे माझा ऑक्सिजन म्हणजे शिवसेना. शिवसैनिक जो समोर आहे माझा, तोच माझा ऑक्सिजन आहे, तो माझा प्राणवायू आहे. आणि जोपर्यंत हा शिवसैनिक माझ्या सभोवती आहे तोपर्यंत मला अशी शिवसैनिकाची महती आहे. आणि खास करून जुन्नरचा शिवसैनिक या भागातला शिवसैनिक हा एवढा रांगडा आहे की काय झालं तुम्ही त्याच्या अंगावर गेलात मागे संपलात म्हणून सांगायचं. आपल्या मुंबईत हे सगळे जे शिवसैनिक आहेत आपल्या भागातले, हे सगळ्यात पहिले कोकण आणि हा जुन्नरच्या शिवसैनिक काढेवाला मागे नाही हटणार तो. तेव्हा महाराष्ट्रातल्या शिवसेना वाडीमागे मुंबईतल्या शिवसेना वाडी हा जुन्नर नंतरचा शिवसैनिक फार महत्वाचा. आणि म्हणूनच आपण जेव्हा